नमस्कार. अवतीभोवतीमध्ये आपलं स्वागत आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारी 2025 रोजी सूत्र हाती घेतली आणि यानंतर त्यांनी त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये जी अनेक आश्वासनं दिली होती अमेरिकन जनतेला, अमेरिकन फर्स्ट या त्यांच्या धोरणानुसार त्याची अंमलबजावणी करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. यातलं एक प्रमुख आश्वासन किंवा जाहीरनाम्यातलं एक प्रमुख कलम असं होतं की अवैधरित्या अमेरिकेत आलेल्या विविध देशातल्या नागरिकांना शोधून काढून त्यांना त्यांची रवानगी त्यांच्या त्यांच्या मायदेशात करणार. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की हे अवैधरित्या अनेक देशातून जे लोक अमेरिकेत येतात त्यांच्यामुळे जे मूळचे अमेरिकन आहेत त्यांना नोकरी मिळण्यात किंवा त्यांना धंदा चालू करण्यात, रोजगार मिळण्यात अनेक अडचणी येतात. कारण हे अवैध नागरिक इकडच्या नोकऱ्यांमध्ये आणि धंद्यांमध्ये आपला जम बसवतात. आणि हे टाळण्यासाठी, रोखण्यासाठी मी राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर सर्वप्रथम अवैधरित्या जे नागरिक अमेरिकेत आलेले आहेत, मग ते कोणत्याही देशाचे असोत, त्यांना शोधून काढून मी त्या त्या देशात परत पाठवणार. आणि याच त्यांच्या जाहीरनाम्यातल्या वचनाला अनुसरून त्यांनी ही मोहीम अगदी युद्धपातळीवर राबवायला सुरुवात केलेली आहे. अशाच अवैध भारतीय नागरिकांना त्यांनी नुकतंच 5 फेब्रुवारी 2025 रोजी लष्कराच्या विमानातून परत पाठवलं. हे पहिलं विमान लष्कराचं, अमेरिकन लष्कराचं पंजाबच्या अमृतसर इथे लँड झालं. आणि हे जेव्हा विमान लँड झालं तेव्हा हे नागरिक अर्थातच पंजाबचेही होते, गुजरातचे होते आणि तुरळक मला वाटतं महाराष्ट्रातले होते. तर याच्यावरून आपल्या संसदेमध्ये विरोधी पक्षाने गदारोळ केला. कारण विरोधी पक्षाला गदारोळ करायला काहीतरी मुद्दे हवेच असतात आणि त्याला अनुसरूनच त्यांनी हा गदारोळ सुरू केला. पण विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांना भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी अतिशय मुद्देसूद उत्तरं दिली. आता हा जो घटनाक्रम चालू आहे सध्या, हा घटनाक्रम पाहिल्यावर एक मला आठवण झाली, ती म्हणजे 2024मध्ये शाहरुख खानचा एक सिनेमा आला होता, चित्रपट, ज्याचं नाव होतं डंकी. या डंकी सिनेमामध्ये असं दाखवलं होतं की अनेक तरुण लोक ही अमेरिकेच्या चकाचौंध जीवनाला भुरळ त्यांना त्याची पडते आणि तिथे जाऊन आपण हे असं सुखासीन आयुष्य जगावं, डॉलरमध्ये पैसे कमवावेत, ते भारतात पाठवावेत आणि इथेही आपलं घरदार सुरक्षित करावं आणि तिथेही आपण मजा मारावी अशी त्यांना आस लागलेली असते. आणि त्यामुळेच ते कशाचाही अवलंब करून ये न केन प्रकारेनं अमेरिकेत घुसण्याचं त्यांचं स्वप्न असतं. आणि हे त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतात अनेक अनधिकृत एजंट आहेत जे अशा लोकांना अमेरिकेमध्ये पोचवतात. अर्थात हा डंकी मार्ग आहे. डंकी मार्ग म्हणजे काय की जो मार्ग सरळ सोट नाही. ज्यांना शिक्षणासाठी जायचं आहे किंवा ज्यांना नोकरीसाठी जायचं आहे अशा लोकांकडे जे वैध मार्गाने जातात त्यांच्याकडे पासपोर्ट असतो, त्यांच्याकडे तिकडे राहण्याचं परमिट असतं, नोकरी करण्यासाठी वर्क परमिट असतं, शिक्षणासाठी स्टुडंट व्हिसा असतो. त्या लोकांचा प्रश्न येत नाही. पण ज्या लोकांना असं मिळू शकत नाही, त्यांची कॅपेबिलिटी थोडी कमी पडते, अशी लोक या एजंटना गाठून त्यांच्यामार्फत डंकी मार्गाने प्रवास करतात. आता डंकी मार्ग हा अतिशय खडतर असतो आणि या डंकी मार्गाने प्रवास करणाऱ्यांना भारतातून अमेरिकेत पोचायला 4 महिन्यांचा कालावधी लागतो. यामध्ये ते अनेक देशातून प्रवास करत करत मेक्सिकोच्या बॉर्डरमधून खास करून अमेरिकेत प्रवेश करतात. आणि तिथे ते जेव्हा पकडले जातात तेव्हा अमेरिकन गव्हर्नमेंट, कारण अशा प्रकारे अवैध घुसखोरी करणं हा अमेरिकन कायद्यामध्ये एक मोठा गुन्हा मानला जातो आणि त्यामुळे एखाद्या गुन्हेगाराला जसं वागवलं जातं तशी वागणूक या अवैधरित्या घुसलेल्या नागरिकांना दिली जाते आणि त्यांचं बोचकं बांधून परत त्यांना मायदेशी पाठवलं जातं. आणि त्याचमुळे जयशंकर यांनी सांगितलं की अमेरिकेने 2025मध्ये आता जे अवैध भारतीय नागरिकांना परत पाठवले आहेत, नवीन काही नाही आहे. 2009 पासून 2025पर्यंत प्रत्येक वर्षी, मग ते सरकार कोणतंही असो, ट्रम्प सरकार तेव्हा काही नव्हतं, पण तरीसुद्धा अमेरिकेच्या धोरणानुसार हे अवैध प्रवासी भारतीय जे आहेत त्यांना भारतात परत पाठवलं गेलं आहे. आणि त्यांनी प्रत्येक वर्षाची आकडेवारीही उपलब्ध करून दिली. आणि त्याचमुळे ते म्हणाले की
त्यांच्या देशामधल्या अवैध नागरिकांना त्यांनी परत पाठवणं हा त्यांच्या देशाची पॉलिसी आहे आणि त्यानुसारच हे काम केलं गेलं आहे. पण विरोधी पक्षांचं म्हणणं होतं की त्यांना ज्या पद्धतीने इथे आणण्यात आलं, कारण त्यांना एक तर लष्करी विमानातनं आणण्यात आलं, त्यांच्या पायाला साखळदंड बांधण्यात आला होता, बेड्या घालण्यात आल्या होत्या आणि हातामध्ये हातकड्या घालण्यात आल्या होत्या. हा जो 40 तासाचा प्रवास होता विमानाचा, या संपूर्ण प्रवासात त्यांच्या पायात बेड्या आणि हातात हातकड्या होत्या. जेवण्यासाठी सुद्धा त्यांच्या हातातल्या हातकड्या ह्या काढल्या गेल्या नव्हत्या. यामध्ये महिलाही होत्या, लहान मुलंही होती आणि त्यामुळे अतिशय अमानवीरित्या त्यांच्याशी व्यवहार करण्यात आला आणि यालाच या लोकांचं ऑब्जेक्शन आहे आणि ते खरंही आहे. यावर जयशंकर असे म्हणाले की एखाद्या देशाने अवैध नागरिकांना त्यांच्या मायदेशात परत पाठवण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करावा हे त्या त्या देशाचं धोरण असतं आणि त्या धोरणानुसारच अमेरिकेने या नागरिकांना गुन्हेगार अशी संकल्पना देऊन एलियन असं संबोधून तसा व्यवहार केलेला आहे. पण असं असलं तरीसुद्धा आम्ही अमेरिकन सरकारशी संपर्क साधून त्यांना याबाबत त्यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की तुम्ही प्रवासी अवैधरित्या जे भारतीय घुसलेले आहेत त्यांना भारतात पाठवताना अशा अवैध मार्गांचा किंवा अमानुष पद्धतीने त्यांना साखळदंडाने बांधून पाठवू नये. त्याचप्रमाणे त्यांनी असं ज्या वेळेला असा प्रश्न विरोधी पक्षांनी विचारला की त्यांचं पुनर्वसन तुम्ही कसं करणार किंवा त्यांना काउन्सिलिंग देणार का, तर त्यांनी सांगितलं काउन्सिलिंग आम्ही प्रत्येक नागरिकाला देतो, पण त्यांनी ती रिक्वेस्ट करायला पाहिजे. तसंच पुनर्वसन करण्यासाठी सरकार कसं कटिबद्ध आहे त्यांनी असं सांगितलं नाही, पण त्यांनी असं सांगितलं की आम्ही याचा जरूर विचार करू. पण एक भारतीय नागरिक, जबाबदार नागरिक म्हणून मला असं वाटतं की हे अवैधरित्या जे अमेरिकेमध्ये घुसलेले भारतीय नागरिक होते त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी ही भारत सरकारवर कशी काय येऊ शकते. कारण भारत सरकारने त्यांना स्पॉन्सर केलं नव्हतं, भारत सरकारची त्यांनी परवानगी घेतली नव्हती किंवा त्यांच्या अवैध घुसखोरीमध्ये भारतीय सरकारचा कोणताही समावेश नव्हता. आणि आता ते पकडले गेल्यानंतर जेव्हा त्यांना भारतात पाठवलं आहे तर भारत सरकार त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी कशी काय घेणार. त्यामुळे हा पुनर्वसनाचा प्रश्न जरी मोठा असला तरी ज्याचा त्यांनी वैयक्तिक पातळीवर सोडवणं आवश्यक आहे. कारण जेव्हा अनेक नागरिकांशी यासंबंधी अनेक चॅनलच्या लोकांनी विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही कोणालाच दोष देत नाही, आम्ही स्वतःला दोष देतो की आम्ही ह्या सापळ्यात अडकले गेलो. अनेकांनी तर असंही मत व्यक्त केलं, म्हणजे त्यांनी डंकी मार्गाने प्रवास करण्यासाठी अनेक नागरिकांनी जवळजवळ 80 लाखाच्या आसपास, 40 लाख ते 80 लाख या आसपास पैसे भरून एजंटमार्फत तिथे प्रवेश मिळाला होता. हे पैसे उभे करण्यासाठी त्यांनी आपली घरदारं विकली, आपल्या शेतीवाड्या विकल्या आणि आपली जे सेव्हिंग्ज होतं काही वडिलांनी म्हणजे पालकांनी तर त्यांचं पेन्शनसुद्धा सगळं मुलांना देऊन टाकलं. एका तर वडिलांनी असं सांगितलं की मी माझ्या मुलाला सर्वतोपरी समजावण्याचा प्रयत्न केला की तू अमेरिकेत जाऊ नकोस, तू इथेच राहा, आपली शेतीवाडी कर किंवा मी तुला पैसे देतो, तू इथे व्यवसाय सुरू कर. पण आजच्या पिढीला इथे व्यवसाय करण्यात रसच नाही आहे, शेतीवाडी तर अजिबात नाही आहे आणि त्यामुळेच त्याचा हट्ट पुरवण्यासाठी आम्ही आमचं सर्वस्व त्याला देऊन टाकलं आणि आता पुढे आम्ही काय करणार, तो मुलगा काय करणार हा आमच्या पुढे मोठा प्रश्न आहे. म्हणजेच आज जेव्हा हे नागरिक परदेशात खास करून अमेरिकेत गेले तेव्हा ते अवैध मार्गाने जात आहेत याची त्यांना पूर्ण जाणीव होती. हे एजंटही 80 लाखापर्यंत पैसे उकळणार ते याचीही त्यांना कल्पना होती. मग ही फसगत होत असताना ते जर स्वखुशीने गेले आहेत तर भारत सरकारच्या डोक्यावर किंवा ही भारत सरकारची जबाबदारी कशी बनू शकते की त्यांचं पुनर्वसन करावं. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्ताने बोलावासा वाटतो की अमेरिकेसारख्या मोठ्या देशामध्ये सुद्धा जेव्हा ही राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक झाली ती बॅलेट पेपरवर घेतली गेली आणि मोदी सरकारने मात्र आपल्याकडे ही EVM मशीनवर निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली आणि त्यामुळेच मोदी सरकार EVM सरकार आहे किंवा अनेक राज्यात महाराष्ट्र हरियाणासारख्या राज्यामध्ये जिथे भाजपाला बहुमत मिळाले आणि मित्रपक्षांना मत मिळालं आहे तिथे सुद्धा हे विरोधी पक्ष बोलत आहेत की EVMचं सरकार ही EVM हॅक करून यांनी आपल्या हातात सत्ता घेतलेली आहे, त्यामुळे बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं. मग आता जर अमेरिकेला अनुसरून तुम्हाला
अमेरिकन पद्धतीप्रमाणे बॅलेट पेपरवरचं मतदान हवं आहे, निवडणुका व्हायला हव्यात, तर अमेरिकन सरकारने जे धोरण अवलंबलं आहे की अवैध नागरिकांना, ते कोणत्याही देशातले असो, त्या त्या देशात परत पाठवायचं, त्यांची हकालपट्टी अमेरिकेतनं करायची. तर हेच धोरण भारत सरकारने किंवा मोदी सरकारने राबवावं असा हट्ट विरोधी पक्षनेते का धरत नाही? तो त्यांनी धरला पाहिजे. कारण भारतामध्ये सुद्धा बांगलादेशातून अनेक मुसलमान आणि रोहिंगे हे सर्रास भारतामध्ये येत आहेत. लाखोंच्या संख्येने आज त्यांची भारतामध्ये ते आलेले आहेत. आणि ते इथे खास करून तुम्हाला माहिती आहे की जे लोकल व्हेंडर, स्मॉल छोटे छोटे व्यावसायिक असतात, म्हणजे तो शहाळवाला असेल किंवा वडापावची किंवा भुर्जीपावची गाडी चालवणारा असेल, ड्रायव्हर असतील, ओला उबरमधले पण अनेक ड्रायव्हर आपल्याला माहिती आहेत की हे येतात आणि ते इथे त्यांना खोटं आधार कार्डही बनवून मिळतं आणि ते ज्या राज्यामध्ये वास्तव्यास येणार आहेत त्या राज्याची राज्यभाषा ही त्यांना शिकवली जाते. म्हणजे मुंबईत आल्यावर त्यांना हिंदी आणि मराठी हे शिकवलं जातं. इथे त्यांना म्हणजे खास कोचिंग करून त्यांचे एजंट पाठवतात, त्यासाठी ते खूप पैसे घेतात. आणि असंच अलीकडे एक प्रकरण आता मुलुंडमधल्या काही जागरूक महिलांनी उघडकीस आणलेले आणि त्याचे व्हिडिओ हे सोशल मीडियावर आपण बघत आहोत. त्यात त्यांनी असं म्हटलं की मुलुंडमध्ये अचानक अनेक मुस्लिम रोहिंगे हे शहाळं विकताना वडापावची गाडी, त्यानंतर भुर्जीपावची गाडी किंवा रिक्षा चालवणारी त्यांना दिसले. आणि त्यामुळे त्यांनी या लोकांना सतत त्यांच्या पाठी लागून तुमचं आधार कार्ड दाखवा, तुम्ही कुठून आलात, कधी आलात, कुठे राहत, अशा वारंवार विचारणा करायला सुरुवात केली. आणि त्यानंतर काही दिवसांनी त्यांना आपलं आधार कार्ड दाखवलं आणि सांगितलं की आम्ही अनेक दिवसापासून भारतात आहोत. हे आधार कार्ड अत्यंत कोरं करकरीत असलेले त्यांना दिसलं. जेव्हा हे म्हणतात की आम्ही 15-20 वर्षापासून मुंबईत राहत आहोत, मुलुंडमध्ये राहत आहोत, मग यांचं आधार कार्ड एवढं कोरं कसं? बरं, त्या आधार कार्डावर बंगाली भाषेमध्ये काहीतरी मजकूर लिहिलेला होता, तो त्यांना कळतही नव्हता. त्यामुळे या जागरूक महिलांनी ताबडतोब नजीकच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधला आणि तिकडच्या पोलिसांनी सुद्धा त्यांना प्रतिसाद देऊन 10व्या मिनिटाला पोलीस आणि त्यांची जीप पाठवली आणि ताबडतोब ते या सगळ्या अवैध नागरिकांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेले, त्यांची चौकशी सुरू केली आणि आता त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी ते कारवाई करणार आहेत असं त्यांनी आश्वासन दिलं. त्याचप्रमाणे आपल्याही देशात आपल्याला माहिती आहे, मुंबईत म्हणा, मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये सगळीकडे हे रोहिंगी मुसलमान आता आपला तळ ठोकून स्थिरस्थावर होऊ पाहत आहेत. आणि त्यामुळे आपले जे स्थानिक छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्यांच्यावर गदा येते, त्यांच्या पोटावर पाय येतोय. बरं, ड्रायव्हरसारख्या किंवा वॉचमनसारख्या अनेक महत्त्वाच्या जागांवर हे लोक नोकऱ्या शोधत आहेत, त्यांना त्यांच्या एजंटमार्फत नोकऱ्या मिळत आहेत. त्यामुळे ते टेहाळणी करतात आणि अनेक गुप्त गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्या देशात किंवा त्यांच्या संघटनेला पुरवतात. आणि त्यामुळेच या अवैध नागरिकांपासून देशाच्या सुरक्षिततेला आणि सामान्य लोकांच्या जीवनाला धोका उत्पन्न झालेला आहे. मग अशाच प्रकारचं धोरण भारताने पण अवलंबला पाहिजे. पण आपल्याकडे विरोधी पक्षनेतेसुद्धा या गोष्टीला विरोध करतात. कारण बंगालमधून येतात, ममताताईंचा तर याला खूपच दिदींचा विरोध आहे. त्यात हे असं होऊ देत नाहीत. ते त्यांनी मुक्तद्वार ओपन केलेले तिकडच्या रोहिंग्यांना आत घेण्यासाठी आणि ते त्यांचे मोठ्या प्रमाणात मतदारही आहेत. आणि त्यामुळे अशा मतदारांना डिपोर्ट करणं हे त्यांच्या तत्वात बसणार नाही आहे. आणि अशा जे शुअर मतदार आहेत काँग्रेसचे किंवा इतर इंडिया आघाडीच्या घटक पक्षांचे, ते अशा रोहिंग्यांविरुद्ध कायद्याचा बडगा उगारून त्यांना त्यांच्या देशात पाठवण्याला कदापि मान्यता देणार नाही. ते याबद्दल मौन धारण करतील किंवा ते म्हणतील आता ते 15-20 वर्ष इथे राहिलेत, त्यांच्याकडे नागरिकत्वाचे पुरावे आहेत, तर त्यांना इथेच राहू दे, ते इथून जाणार नाहीत. आज अमेरिकेमध्ये विरोधी पक्षांनी ट्रम्पच्या या धोरणाला विरोध केलेला नाही, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळेच यशस्वीरित्या ट्रम्प सरकार हे धोरण राबवत आहे. आज भारताने सुद्धा अशा प्रकारचं धोरण मोदी सरकारने राबवण्याची गरज आहे. तसंच प्रत्येक राज्यातल्या राज्य सरकारांनीही आपापल्या राज्यातले अवैध नागरिक शोधून त्यांची रवानगी त्यांच्या देशात ही करणं गरजेचं आहे. तरच भारत सुरक्षित राहील. अखिलेश यादव यांनी असं म्हटलंय की जे मोदी म्हणत होते की भारत विश्वगुरू बनतंय, विश्वगुरू बनतंय, तो विश्वगुरू आज गप्प काय? तो विश्वगुरू का गप्प आहे? तो गप्प नाही आहे, तो आपली पावलं उचलत आहे. पण आज त्या विश्वगुरूंनी हेच धोरण जर भारतामध्ये
राबवायला सुरुवात केली तर हेच जी इंडिया गाडीची लोक आहेत ही त्यांना किती प्रकारे छळतील आणि या रोहिंग्यांना मुसलमानांना कशा प्रकारे संरक्षण देतील हे नव्याने सांगायची गरज नाही आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की अमेरिकेसारखं आणि अमेरिकन लोकांची आता ही जी आपल्या इकडे डिपोर्ट केलेली लोक आहेत त्यांना परत परदेशात जाणं हे सोपं नाही आहे. वैध मार्गाने जरी त्यांनी जायचा प्रयत्न केला तरीसुद्धा आज त्यांची गुन्हेगारी बॅकग्राऊंड आहे असं अमेरिकन सरकारने सांगितलं. भले ते गुन्हेगार नाही आहेत, भारतामध्ये जर गुन्हेगारी रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव नसेल तर थोडं तरी त्यांना आशा आहे. पण अशा प्रकारची धोरणं इंग्लंडमध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये, न्यूझीलंडमध्ये, कॅनडामध्येही अवलंबली जात आहेत. आणि त्यामुळे अशा लोकांना आता परत परदेशी जाऊन नोकरीधंदा करणं हे फार कठीण होणार आहे. तसंच इकडे त्यांनी सर्वस्व आपलं विकून तिकडे अमेरिकेमध्ये जाण्याचे जे कष्ट घेतले होते त्यामुळे त्यांचं इकडचंही अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. इकडेही त्यांना रोजगार किंवा आपल्या रोजच्या जीवनासाठी आवश्यक पैसेही कसे जमवायचे हा एक यक्ष प्रश्न त्यांच्यावर आहे. त्यामुळे यातून सगळ्या तरुण पिढीने एक बोध घ्यावा की कुठच्याही परदेशात तुम्हाला जायचं असेल तर ते वैधरित्याच जा. अवैधरित्या कोणत्याही एजंटच्या मार्फत जायचा प्रयत्न करू नका, कारण तुमची गती अशीच होणार आहे. आणि भारत सरकारलाही अशी विनंती आहे आणि प्रत्येक राज्य सरकारला, इकडच्या फडणवीस सरकारलाही की आपापल्या राज्यातली अवैध नागरिक शोधून त्यांची एक यादी करून त्यांना लवकरात लवकर त्यांच्या देशात पोचतं करावं. तरच आपला देश सुरक्षित राहील, आपल्या स्थानिकांना रोजगार आणि नोकऱ्या मिळतील आणि आपला देश बलाढ्य होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. नमस्कार.